सण मोठा, नाही आनंद तोटा. दिवाळी सणाची महती आपणा सर्वांना माहितीच आहे. परंपरागत हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. सर्वसाधारणतः धनत्रयोदशी ते भाऊबीज हे 4 दिवस आपल्या महाराष्ट्रात दिवाळी म्हणून ओळखले जातात. पण मुंबईतील मूळ स्थायिक रहिवासी 12 ते 15 दिवस मोठ्या उत्साहाने व दणक्यात हा सण साजरा करतात. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात सुद्धा या सणाला आगळं वेगळं महत्व आहे. दिवाळी साजरा करण्याच्या पद्धती अनेक आहेत. त्यापैकी मुंबईतील मूळ रहिवाशांची अत्यंत हौसेमौजेने व दणक्यामध्ये दिवाळी साजरी करण्याची ही एक पारंपरिक पद्धत आणि त्या पद्धतीचा घेतलेला हा आढावा. आहा, दिवाळी नवचैतन्याची बरसात. दिवाळी हा सण सगळेच जण हर्षोल्लासात खेळीमेळीच्या वातावरणात दिवाळीच्या फराळाची लज्जत घेत आणि फटाक्यांची आतषबाजी करत पहा बरं कसा साजरा करतायत. महाराष्ट्रात सर्वसाधारणतः दिवाळी धनत्रयोदशी पासून ती भाऊबीजेपर्यंत साजरी केली जाते. पण काही हौशी मुंबईकर मात्र कोजागिरी पासून ते भाऊबीजेपर्यंत या दिवाळी सणाचा आनंद लुटत असतात. काही मूळ मुंबईकरांची दिवाळी अश्विन वद्य अष्टमीपासून सुरू होते. याला आठविंदा असं म्हणतात. आठविंदा म्हणजे दिवाळीच्या आधीचा आठवडा. गृहिणींना सुगरणपणाचं व कलेचं वरदान लाभलं असल्यानं प्रत्येक दिवशी त्या निरनिराळे अलंकार व उंची वस्त्रे लेवून नटून थटून आपली कलेची हौस भागवतात. हा दिवस सणासमान मानून त्या दिवसापासून रांगोळीचे रंगमिश्रित असे देखावे काढले जातात. आठविंदेच्या पहिल्या दिवशीची रांगोळी आसन्या, दुसऱ्या दिवशी बोनल्या. ही फक्त रूपरेखा. रंग भरल्यावर किती आकर्षक वाटते नाही. तिसऱ्या दिवशी तेंडल्या आणि चौथ्या दिवशी खांबल्या अशा आकृत्या असतात. वैशिष्ट्य हे की प्रत्येक कुटुंबात रांगोळी मात्र सगळीकडे एकसारखीच. याच दिवशी घराघरामध्ये खास प्रकारची सुकडी म्हणजेच पक्वान्य बनवायला सुरुवात होते. सुकडी म्हणजे तरी काय, तर घराघरातील महिला घीवर, बुंदी कळीचे मोतीचूर लाडू, मथलेले लाडू, शिंगड्या म्हणजेच भाजलेल्या करंज्या इत्यादी बनवायला सुरुवात करतात. पाचवा दिवस वसुबारस. या दिवशी देवळ्या ही आकृती काढतात. सहावा दिवस धनतेरस. या दिवशी पिठाचा दिवा म्हणजेच कोडे करून त्यात कापसाची वात करतात. त्याला यमदीप म्हणतात, जो अंगणात किंवा घराच्या बाहेर तांब्याच्या ताम्हणात ठेवतात.
या दिवसापासून घरात दीपोत्सव दीप उजळून तोरणे व कंदील लावून सुरू होतो. नंतरचा दिवस धनत्रयोदशी. सायंकाळी रोषणाई करून परंपरेने करंड्यात ठेवलेल्या धनाची गंध आणि अक्षताने पूजा करण्यात येते. धनत्रयोदशी या दिवशीची रांगोळी पोखरण. नरक चतुर्दशी म्हणजेच अभ्यंग स्नान. कुटुंबातील मुख्य पुरुष पूर्वी घराबाहेर ठेवलेल्या चौरंगावर बसून गुलाबी थंडीमध्ये कुडकुडत उघड्यावर स्नान करीत असत. आजही करतात. लहान मुले फुलबाजा व अनार लावतात. आंघोळीच्या दरम्यान गवतात एरंडाचं पान गुंडाळून ती गुंडी अंगावरून ओवाळून टाकतात आणि दातवण चावून ते फेकून देतात. स्नान होताच घरात प्रवेश करण्यापूर्वी चिरोटी पायाखाली चिरडतात. याचा लाक्षणिक अर्थ नरकासुराचं निर्दालन करणं असा आहे. उंबरठा ओलांडण्यापूर्वी तांदळाच्या पिठाच्या बनवलेल्या कोड्यावर पाय दाबतात. पेटत्या कोड्यावर पाय शेकणं म्हणजेच नरकासुराच्या प्रेतयात्रेहून आल्यावर स्नान करून शुचिरभूत होण्याचं हे गमक असावं आणि म्हणूनच घराबाहेर आंघोळ करण्याची प्रथा रूढ झाली असावी. या दिवशी आरतीची रांगोळी काढतात आणि पक्वान्न खोळी व तवशी असते. 9वा दिवस अमावस्या. एरवी हा दिवस अशुभ मानला जातो, पण दिवाळीतल्या या अमावास्येला मात्र धनदिवे उजळले जातात. निवडुंगाचे लहान तुकडे करून त्यात तेल मावेल इतके खोलगट पोखरतात. त्यात कापसाची वात व तेल घालून 16 दिवे बनवतात. यास धनदिवे म्हणतात. कुमारिका मात्र 5 दिवे बनवून उजळतात. चांदीच्या चौरंगावर, पाटावर किंवा बाजवटावर दिवे लागण्याच्या सुमारास हे पेटवतात. चौरंगाच्या पुढ्यात विडा, केळे, सुपारी, श्रीफळ व दक्षिणा ठेवून घरातील प्रमुख सौभाग्यवती स्त्री त्याची पूजा करते. कुमारिकाही तसाच लहान चौरंग सजवून पूजा करतात.
मग तो अंगणातील किंवा घराबाहेर काढलेल्या आरतीच्या रांगोळीवर ठेवतात. व यावेळी फटाक्यांचा कोट, अनार, फुलभाज्या लावल्या जातात. याला जावयाचं प्रतीक मानतात आणि या सर्व समारंभाला जावई निघाला असं म्हणतात. कार्तिक प्रतिपदा किंवा बळी प्रतिपदा ह्या दिवसापासून नव्या संवत्सराचा प्रारंभ होतो. पहाटे उठून नोकराकरवी सगळ्या घराचा केर कचरा काढला जातो व तो टोपलीत ठेवून त्यावर झाडू टाकला जातो. प्रमुख सौभाग्यवती नथ घालून टोपलीची पूजा करते, ओवाळते. ही टोपली घरभर गडी फिरवतो व इडापिडा टळो बळीचं राज्य येवो, इडापिडा टळो बळीचं राज्य येवो असं म्हणत घरची माणसं त्याच्या मागं सूप लाटण्यानं बडवत पुकारा करतात. सूप वाजवणं म्हणजे कचरारूपी दारिद्र्याची बोळवण करणं हा त्यातील उद्देश. यानंतर अभ्यंग स्नाने झाल्यावर बळीराजाच्या पूजनाची तयारी होते. क्षत्रियांचं दैवत, शक्तिशाली, सामर्थ्याचं प्रतीक असा हा बळीराजा. बळीराजाची मूर्ती नेहमी गृहाभिमुख असते. चांदीची किंवा पितळेची, पण बळीराजाची मूर्ती मात्र सर्व घरात एकसारखीच असते. तसेच चांदीची किंवा पितळेची 16 निरांजने तुपाची किंवा तेलाची वात करून पाटावर ठेवतात व मध्ये बळीराजाची मूर्ती ठेवून फुलांनी शृंगारून सौभाग्यवती त्याची पूजा करते. यावेळी नव्या वर्षानिमित्त सुखसंपदा घरात यावी ही तिची आपल्या कुटुंबियांसाठी मनोभावे प्रार्थना असते. या दिवशी गृहिणी कसबी साडी नेसतात. ही साडी परंपरेनुसार सासू सुनेसाठी विवाहाच्या वेळी खास बनवून घेते. परिस्थिती कशीही असो, पूजा मात्र कसबी साडीतच केली जाते. फटाक्यांच्या कडकडाटात व चौरंगावरील एकही दिवा न विझू देता अत्यंत खबरदारीपूर्वक बळीराजा घराबाहेर रांगोळीवर ठेवला जातो. सर्व मंडळी भक्तिभावाने नमस्कार करतात.
यानंतर घरातील गृहिणी सर्व सदस्यांची नारळ व मिठाई देऊन आरती करते. कुटुंबातील लहान मोठा सर्व सदस्यांना श्रीफळ व मिठाई देऊन एकत्र ओवाळण्याचा उद्देश कौटुंबिक सलोखा टिकून राहावा असा असतो. या दिवसाचं विशेष पक्वान्न केशरी भात, पण त्याचबरोबर सामिष पदार्थांचाही समावेश असतो. म्हणून जेवणात भरलेले पापलेट किंवा चटणीचे सरंगे असतात. या दिवशी नवी सून किंवा जावई बापू यास विशेष बोलावणे करून आहेर देतात व आग्रहाने खाऊ घालतात. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीती भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीती भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया. आणि ही पाहिलीत का नथ वर करून खाण्याची खास पद्धत? भाऊ आपल्या विवाहित बहिणीकडे जाऊन तिच्या करवी आरती ओवाळून घेतो, पण भावजईला सुद्धा भावाबरोबरच ओवाळणी करून कापड, वस्तू किंवा साडीचा आहेर करण्याची प्रथा आहे. भाऊ ऐपतीनुसार पैसे, कपडे व दागिने सुद्धा देतो. राहू दे छाया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया. भावजईकडून मात्र ओवाळणी घेतली जात नाही. चांदीचे ताट, चंदनाचा पाट, चांदीचे ताट, चंदनाचा पाट, सुगंधी गंध दरवळी रांगोळीचा थाट. भात केसरी यानंतर मात्र दिवाळीची हौस मौज संपते. ते भाऊराया रे. तेव्हा रसिक हो, अशी ही आगळी वेगळी दिवाळी दणक्यात व हौसे मौजेनं साजरी करणाऱ्या या हौशी मंडळीतर्फे आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.